नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली भाजी खरेदी करायसाठी खाली उतरलेली असते आणि तेवढ्यात तिथे ती मुलगी येते जी प्रियाने प्लॅन केलेली आहे. वात्सल्य आश्रमामधल्या सगळ्या खबरी मिळवण्यासाठी प्रियाने एका मुलीला प्लॅन केलं. हीच ती, तिचे नाव श्वेता सांगितले. ती अशी रस्त्याने चालत असते, पण तिच्या मागून भरधाव वेगाने गाडी येत असते आणि सायलीच लक्ष जातं. हा सगळा एक प्लॅनचा भाग. सायली त्या मुलीला आवाज देऊन सांगत असते, "अग बाजूला हो." पण ती मुलगी काही हट्टाहटे ना. मग सायली पटकन तिचा हात धरते आणि तिला वाचवते. असं त्यांनी सुरुवातीला दाखवलं. विधिन सेकंद हे सगळं घडलंय. सायली त्या मुलीला एका ठिकाणी आता बसवते, वाचवते तिला आधी आणि बसवते, असा हात ओढून साईडला करते आणि एका ठिकाणी बसवून तिला विचारते, "काय झालं? तू का रडतेस?" ही मुलगी सारखी रडत असते. सायली तिला विचारते, "काय झालं? का रडतेस? तुझं नाव काय आहे?" ही मुलगी रडून सांगत असते, "आधी की मला जगायचं नाहीये, मला स्वतःला संपवायचं. मी स्वतःला संपवलं ना एकदाच की सुटका होऊन जाईल माझी." आता सायलीला तिची खूप दया येते बर का प्रेक्षकांनो. आणि सायली तिला वात्सल्य आश्रमामध्ये घेऊन जाते. हिचं नाव श्वेता सांगितलं तिने. आता हे सगळं पुढच्या सीनमध्ये तुम्ही बघणार आहात. मध्येच चैतन्य अर्जुनचा सीन दाखवला. चैतन्य सांगत असतो अर्जुनला, "अरे चैतन्य, आपल्याकडे ना 2 नवीन केसेस आल्यात. एक मिस्टर खुराणा म्हणून आहे, त्यांच्या कंपनीमध्ये 6 कोटीचा फ्रॉड झालाय. दुसरी केस सेमिस्टर चौधरीची, त्यांच्या मुलावर खुनाचा आळ आहे. म्हणजे अर्थात त्यांच्या मुलाचं, म्हणजे त्यांचं म्हणणं की त्यांचा मुलगा निर्दोष आहे आणि ते वाटेल ते पैसा ओतायला तयार आहे मुलाला सोडवण्यासाठी." अर्जुन म्हणतो, "चैतन्य, आपल्याकडे अशा काही केसेस आलेत ना ज्यांच्याकडे पैसे नाहीये वकिलांना देण्यासाठी. त्यांना न्याय पाहिजे. त्या केसेस बघ बर." आधी चैतन्य म्हणतो, "अरे पण या केसेसचा पण विचार करायला हवा ना अर्जुन." त्यावर अर्जुन म्हणतो, "अरे चैतन्य, पण तरी सुद्धा गरजू लोकांना न्याय मिळायला पाहिजे. जे गोरगरीब लोक असतात त्यांना कोण न्याय देणार रे अशा केसेस? मी फ्री ऑफ कॉस्ट लढणार आहे." आता चैतन्य म्हणतो, "अरे पण अर्जुन, आपल्या फर्मला खूप लॉस होईल अशाने. तू कसा सहन करशील?" अर्जुन म्हणतो, "तुझं बरोबर आहे चैतन्य, पण मधुभाऊंच उदाहरण आहे ना. आपल्याकडे काहीच नव्हतं, पण मधुभाऊंना बघ. त्यांच्याकडे काही नसताना ते किती लोकांना मदत करतात आणि किती लोकांचे आयुष्य सावरतात. सायली पण आता त्यांना फॉलो करतीये बर का. आपण पण हे करू शकतो ना." चैतन्य म्हणतो, "बरोबर आहे तुझ अर्जुन, कर रे. तू लोकांना मदत करच." पूर्णाजी म्हणते ना, "आपण लोकांना एका हाताने दिलं की देव आपल्याला 4 हाताने परत देतो. खात्री आहे मला तू हे करू शकशील." अर्जुन म्हणतो, "चैतन्य, मला बाकी काही नको रे. गरजू माणसांना फक्त न्याय मिळवून द्यायचा आहे मला." चैतन्य म्हणतो, "अर्जुन, तुम्ही दोघं सॉलिड आहात, तू आणि सायली. वहिनी म्हणजे बघ ना, मधुभाऊ आजारी आहे, ते थकले, तर सायली वहिनी अक्का आश्रम चालवायला घेतीय आणि तू म्हणतोयस की तू गोरगरिबांची मदत करणार, न्याय मिळवून देणार. तू त्यांचा आधार होणार. सॉलिड आहात तुम्ही दोघेजण." चैतन्य आणि अर्जुनच हे डिस्कशन दाखवल्यानंतर पुन्हा सायलीचा आणि त्या मुलीचा सीन दाखवलाय. सायली त्या मुलीला स्वतः जवळ असलेली पाण्याची बॉटल देते, तिला पाणी वगैरे प्यायला देते. ती मुलगी खूप हुंदके देऊन रडत असते. ही मुलगी नाव फार सॉलिड आहे बर का प्रेक्षकांनो. मला फार आवडते ही अभिनेत्री. खूप सुंदर मस्त काम करते आणि खरंच गोड आहे दिसायला. संचिता नाव आहे या अभिनेत्रीचे. तर बघा आता सायली तिला समजवत असते, "तुझ्या बाबतीत काय झालंय मला माहिती नाहीये, पण असलं कुठलं संकट नसतं जगात ज्यावर आपण मात नाही करू शकत. जीव देणं हा कशावर उपाय नसतो ना." त्यावर आता ही मुलगी म्हणजे श्वेता म्हणते सायलीला, ती रडून सांगत असते, "बिचारी, आता काही राहिलं नाहीये हो माझ्या आयुष्यात. डोक्यावर छप्पर नाही राहिल्या, हातात काम नाही राहिलीये, जगण्याची उमेदच नाहीये. माझा जीव गेला असता ना एकदाचा
तर सुटका झाली असती माझी सायली म्हणते. तुझं नाव काय आहे, तू कुठून आली आहेस? मग ती म्हणते, माझं नाव श्वेता आहे. सायली म्हणते, मग तुझा नवरा आहे का, कुठून आलीस तू? आता तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे म्हणून विचारलं सायलीने. मग त्यावर ही म्हणते, माझा नवरा आहे नावापुरता, खूप खूप छळायचे हो, मला खूप छळायचे, मला मूल नाहीये, त्याच जबाबदार फक्त मला एकटीला ठरवण्यात आलं हो, मला म्हणजे सासरी उपाशी ठेवत होते, खायला देत नव्हते, मारायचे, आज तर मला त्यांनी घराबाहेर काढलं होतं. माझी आई आहे हो एक, पण ती घरकाम ते माझ्या वडिलांना बरं नसतं, ते अंथरुणात, आता मी माझ्या आई वडिलांना कसं सांगू, मला सासरी एवढा त्रास आहे, मी त्यांच्या घरी तरी कसं जाऊ, ते कसे मला घरात घेतील? सायली म्हणते, अगं पण मग तू कुठे जाणार आहेस अशा अवस्थेत? त्यावरही श्वेता म्हणते, कुठे जाणार काय, काहीच मला माहिती नाहीये म्हणून तर मी जीव द्यायला गेले होते ना, मी जीव दिला असता तर सुटका झाली असती माझी एकदाची. सायली म्हणते, श्वेता, माझे मिस्टर वकील आहेत, ते तुला न्याय मिळवून देतील बघ. मग त्यावर श्वेता म्हणते, न्याय मिळवून काय करू मी? न्याय मिळवण्याच्या नादात, न्यायाच्या धाकातने कदाचित घरचे मला घेतीलही, घरात पण माझी परिस्थिती नाही बदलणार हो. तुम्हाला मला मदतच करायची असेल ना, तर मला एखादं काम द्या, जगायचं असेल ना, तर मी स्वाभिमानाने जगेल, तुम्ही जर मला काम देऊ शकाल तर खूप खूप बरं होईल. मग सायली म्हणते, श्वेता, तुला कामही मिळेल आणि डोक्यावर मायेचे छप्पर पण मिळेल, चल माझ्यासोबत. आणि आता मरणाचा विचारही गाण म्हणायचा नाही मनामध्ये. त्यावर श्वेता म्हणते, ताई, काम दिलत ना, तर मला माझ्यावर खूप उपकार होतील, खूप उपकार होतील बघा. सायली म्हणते, उपकार वगैरे नको म्हणूस, काही एक बहीण दुसऱ्या बहिणीला मदत करती असं समज, असं म्हणून सायलीने आता तिचा हात धरला आणि तिला आणलं वात्सल्य आश्रमामध्ये. आता इथून पुढे पुन्हा चैतन्य आणि अर्जुनचा सीन दाखवलाय आजच्या एपिसोडना प्रेक्षकांनो, तसा नॉर्मल आहे. आणि उद्याच्या भागात ते आता सायली आणि अर्जुनचे काय, ते त्यांनी मोतीचूरचे लाडू वगैरे बनवले ना, आणि त्याने बिचायाने आणि अर्जुनने बनवले लाडू, पण त्याला समजलंच नाही. त्या डाळीच्या पिठाची डेट जी आहे ना, ती एक्सपायर झालेली दाखवली आणि त्यामुळे सायलीला त्रास होतो असं काहीतरी दाखवणार आहे ते. आता यांची गंमत जमत म्हणजे सायलीचे डोहाळे आता तो कसा पुरवतो ते बघा. आजचा एपिसोड एकदम नॉर्मल आहे बर का प्रेक्षकांनो. सायलीने या श्वेताला आता वात्सल्य आश्रमात आसरा दिला. इकडे अर्जुन म्हणत असतो, चैतन्य, तू एवढं कौतुक करू नकोस, अरे अरे आम्ही दोघे जे करतोय ते आमचं कर्तव्यच आहे. चैतन्य म्हणतो, अर्जुन, तू कधी विचार केलास का, अरे तुम्ही हे जे काही करताय त्यामुळे तुमच्या होणाऱ्या बाळावर किती संस्कार होतायत? अर्जुन म्हणतो, खरंच का रे चैतन्य, म्हणजे ते ऐकतं असेल का रे बाळ, हे सगळं म्हणजे तो शिकेल का रे हे सगळं आतापासून? चैतन्य म्हणतो, अरे म्हणजे काय, अरे मी खात्री देऊन सांगतो, तुझं आणि सायली वहिनीच बाळ एकदम गुणी होणार आहे, म्हणजे अर्थात त्याच्याकडे दुसरा ऑप्शन पण नाहीये. अर्जुन हसायला लागतो मग आणि म्हणतो, बर चल चैतन्य, मला सांग बर, फ्री ऑफ कॉस्ट आपण कुठल्या केसेस लढणार आहोत? मग चैतन्य काही केसेस दाखवतो. अरे बघ, ही एका बाईची केस आहे, तिला मूल होत नाही म्हणून कौटुंबिक हिंसाचाराला तिला बळी जावं लागतंय. आणि ही एक केस आहे बघ, यामध्ये त्या बाईच्या माहेरून हुंडा येत नाही म्हणून सासरचे छळ करतात तिच्या. अर्जुन म्हणतो, बाप रे, अजूनही बायकांना अत्याचार सहनच करावा लागतोय ना, कुठे चाललाय रे हा समाज? चैतन्य म्हणतो, शिकली सवरलेली माणसं अशी वागतात. अर्जुन, कधी कधी असं वाटतं आपण कुठे कमी पडतो काय? अर्जुन म्हणतो, चल आता या केसेस आपण फॉलो करूयात. छान डिसिजन घेतलाय अर्जुनने सुद्धा प्रेक्षकांनो. आणि सायलीने आश्रम चालवण्याचा डिसिजन घेतला, तोही चांगलाच आहे. पण आता हे व्हिलन्स जे आहे ते त्यांचा पिक्चर सोडायला तयार नाहीयेत ना, कारण अजून यांना मालिका संपवायची नाहीये प्रेक्षकांनो. पण खरंच अख्ख्या TTM टीमला रिक्वेस्ट आहे,
बर का त्यांनी खूप जास्ती न ताणता ही मालिका चांगल्या ठिकाणी एंड करावी, म्हणजे आपल्या मनात कायम घर करून राहील. उगीचच ते ठिपक्याच्या रांगोळीसारखं करू नये. प्रेक्षकांनो, त्यांनी किती स्ट्रेच केली होती ती मालिका, तुम्हाला आठवतं ना अगदी? एवढी सुरेख एक अप्रतिम मालिका होती, आणि काय करून ठेवलं होतं त्या मालिकेचं. बाप रे बाप, तसं होऊ नये बाबा. टीटीएमच तर असो. आता ही श्वेता वात्सल्य आश्रमात येते आणि तिची सगळी परिस्थिती कळते मधुभाऊंना. आणि आता मधुभाऊ म्हणत असतात, स्त्रिया एवढ्या पुढे गेल्या तरी त्यांच्या मागचा त्रास अजून सुटत नाही. मग ही श्वेता रडतच असते बर का. मग ते काका म्हणतात, खरंच मधुभाऊ, एखादीला मूल होते म्हणून तिला घराबाहेर काढणं हे योग्य आहे का? मग मधुभाऊ म्हणतात, हे बघ बेटा श्वेता, तू काळजी करू नकोस. अगदी निश्चिंत मनाने तू इथे राहे. तुझंच घर आहे, समज. इथे तुला काहीच त्रास होणार नाही. बघ श्वेता म्हणते, मला वाटलं होतं माझ्या आयुष्यात सगळं संपलंय. सायली ताई भेटल्या आणि मला एक नवी उमेद मिळाली. म्हणतात ना, जगात देव येते. अगदी खरं आहे. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू, खरंच थँक्यू असं म्हणून श्वेता हात जोडत असते. मधुभाऊ म्हणतात, ए बेटा, अरे थँक्यू वगैरे म्हणून नकोस आम्हाला, पण एका मदतनीसाची गरज होतीच. आमच्या सायलीवर आश्रमाची जबाबदारी पडली आहे, मग आता तिची ही सोय होईल. मग ही श्वेता म्हणते, तुम्ही सांगाल ते काम करायला मी तयार आहे. सायली म्हणते, श्वेता तू आता थोड्या वेळ आराम कर. ब्र श्वेता म्हणते, नको नको, मला आराम नाही करायचा. मला सांगा ब्र, काय काम करायची आहे? सायली म्हणते, अगं हो ठीक आहे, थोड्या वेळ आराम कर. सगळी काम तुला समजावून सांगतील. आता कुसुमताई आहे ना, तू आता जा आणि फ्रेश होऊन ये. जा कुसुमताई, हिला घेऊन जा. मग कुसुम तिला दाखवते ते आश्रम आणि फ्रेश होण्याची जागा पण दाखवते. बघा प्रेक्षकांनो, म्हणजे आजकाल ना चांगुलपणा करणं पण फार महागात पडलीय. आता हे ठीक आहे, मालिकेच्या काहीतरी ट्रॅक आहे वगैरे, पण खरंच असं होतं बर का. आपण एखाद्याला मदत करायला जातो आणि समोरचा माणूस काय लेवलचा आहे हे आपल्याला माहीत नसतं, आणि आपल्या बाबतीत असा धोका होऊन जातो. त्यामुळे कोणाला मदत करायची पण भीती वाटते आजकाल बर का. आणि अशात मग जी चांगली लोक आहे ना, ती विनाकारण भरडली जातात. असो तर आता मधुभाऊ म्हणतात, सायलीला बेटा साऊ, तुझा पायगुणचा चांगला आहे. बघ, तू आश्रम काय चालवायला घेतलास आणि मदतनीस हजर झाली. बघ सायली म्हणते, हो मधुभाऊ, तुमचं बरोबर आहे. आपण चांगल्या कामाला हात लावला ना की चांगली माणसं आपोआप मदतीला येतात. आणि मधुभाऊ, तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं मला. मधुभाऊ म्हणतात, काय बोल ना? सायली म्हणते, मधुभाऊ, आपण आपली संस्था राज्यस्तरावर आपली संस्था रजिस्टर केली, तर हे म्हणत होते की आपल्याला खूप अनुदान मिळतील. मग मधुभाऊ म्हणतात, सायली मला एक सांग बेटा, असं हे रजिस्टर करून काय काय साध्य होत असते? मग सायली ते मधुभाऊंना ऐकवतेच, हे आपल्याला ऐकवलं नाहीये. मधुभाऊ ते ऐकून खुश झाले. तसो आता इकडे नागराजला कळलंय प्रियाचा काय प्लॅन आहे. नागराज भारी खुश झालाय प्रियावर, आणि आता तो म्हणतोय म्हणजे त्या मुलींचा व्यवहार आपण करायचा आणि त्याच खापर फुटणार आश्रमातल्या माणसांवर, म्हणजे ते सायलीवर. अरे भारी रे, मस्त मस्त डोकं चालते. प्रियाच कमाल. प्रिया आधीपासून हुशार होतीस, पण तुरुंगात अडकल्यापासून सुडात पेटलीये. सचिन म्हणतो, याच गोष्टीचा फायदा घेऊन आपण सुभेदारांना संपवू आता. मग नागराज म्हणतो, या सगळ्याचा बदला तीच एकटी मुलगी घेऊ शकते. राकेश म्हणतो, नाही, पण तुम्ही जे मला काम सांगितलं ना अर्जुन, सायलीवर लक्ष द्यायचं ते कठीण आहे बर का. म्हणजे मी काही त्या घरात राहत नाही. प्रताप काकांना भेटायच्या निमित्ताने मी तिथे गेलो होतो, पण आता सारखं त्या घरात जाऊन बसणं, कोणाला संशय आला माझ्यावर तर नागराज म्हणतो, अरे राकेश, तू नाही गेला तिथे तर कोण लक्ष ठेवणार आहे त्यांच्यावर? आता सचिन पुढे म्हणतो, सायलीच्या आश्रमात जे काही घडतंय ना त्याची खडानखडा माहिती आपल्याला मिळायला हवी, तरच आपल्याला आपले पुढचे प्लॅन ठरवता येतील.
आणि प्रियाने ती पण सोय करून ठेवली आहे बर का नागराज म्हणतो. ती कशी काय सचिन म्हणतो. अरे नागराज अंकल प्रियाने अशी व्यवस्था केली आहे की सायलीची मिनिटाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल बघा नागराज म्हणतो. ती कशी काय आणि सचिनने सांगतो म्हणून नागराजलाही माहिती सांगितली जी आपल्याला ऐकवलेली नाहीये. पुढे पुन्हा दाखवलाय त्यांनी सीन यांच्या पण तत्पूर्वी अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय त्यांनी. मंडळी खूप छान सीन दाखवलाय बर का त्यांनी अर्जुन सायलीचा. मला ती कल्पना खूप आवडली बघा. आता काय सीन आहे सायली अर्जुनच्या. सायली आता भरभरून सांगत असते अर्जुनला आज ना आश्रमामध्ये गेल्यावर कळलं मला काय काय करावं लागतं आश्रम चालवण्यासाठी. इतकी वर्ष मला माहितीच नव्हतं आश्रम चालवण्यासाठी. कुसुमताई माझ्या सासरीने मी कितीही जीव खपवून स्वयंपाक करायची पण तरी खोट काढायचेच बघा. माझ्या स्वयंपाकात अशी कौतुकाची सवय नाही. मला मधुभाऊ म्हणतात बेटा अग सवय करून घे. आता आमच्या आश्रमात कौतुकाला आणि प्रेमाला कधीच उक्ती लागत नाही. ओहो ठीक काहीतरी असा शब्द वापरला बघा त्यांनी. मला नीट ऐकू आला नाही. आता इकडे सायली म्हणत असते आता तुम्ही माझं कौतुक करत होतात ना पण तुमचं कौतुक करावं असे तुम्ही आहात. मला ना तुमचा खूप अभिमान वाटतो अहो सायली. आता तिच्याच्या पोटावर हात ठेवून म्हणते बाळा ऐकतोयस ना तुला तुझ्या बाबांसारखं व्हायचं आहे बर का. अर्जुन सायली जवळ बसतो आणि म्हणतो पण बाळा तुला तुझ्या आईसारखं व्हायचं आहे बर का. मी एक काम करतो एक लिस्ट तयार करतो तुला कुठले कुठले आईचे गुण घ्यायचे हे सांगतो. सायली म्हणते अग बाई तुम्ही बाळाला पत्र लिहिणार की काय. अर्जुन म्हणतो पत्र सायली ही तर मस्त आयडिया आहे. सायली म्हणते खरंच की म्हणजे आपल्याला जे जे वाटत आपल्या बाळाबद्दल ते आपण लिहून ठेवायचं. बाळ मोठे होईल तेव्हा वाचेल ना ते. अर्जुन म्हणतो हो म्हणजे आपण आतापासून आपल्या बाळाला पत्र लिहायचे का. सायली म्हणते हो काय हरकत आहे. आपल्या मनात आलेला प्रत्येक विचार नोंदवून ठेवूयात की. अर्जुन म्हणतो फॅस्टिक आयडिया आहे ग. आपलं बाळ जेव्हा मोठं होईल ना तेव्हा त्याच्याकडे लेटेस्ट कलेक्शन असेल आपल्या पत्रांचे. म्हणजे थोडेसे लेटर आईचे असतील आणि हजारो लेटर बाबाचे असतील. सायली म्हणते बापरे तुम्ही हजारो लेटर लिहिणार. अर्जुन म्हणतो हजारो नाही लाखो. आपण ना ते सगळे एकत्र लिहूयात लेटरच लिहूयात. अर्जुन आता लगेच लेटर पॅड घेतो. सायली पण घेतो आणि दोघेही एकमेकांच्या फिलिंग्स लिहून काढतात. मस्त कल्पना आहे ना प्रेक्षकांनो. म्हणून मगाशीम हटलं मी तुम्हाला की आता अर्जुन सायलीने एक छान कल्पना काढली आहे. म्हणजे बघा ना पोटात असलेल्या बाळाला आतापासून सांगायचं की आपल्याला त्याच्याबद्दल काय फिलिंग्स आहे. त्या फिलिंग जेव्हा तो मोठा झाल्यावर वाचेल तेव्हा लय भारी वाटेल ना त्याला. म्हणजे एक छान वाटलं आहे. बालिशपणा पण ठीक आहे असो मस्त वाटते हे सगळं बघा. आता अर्जुनने काय लिहिले लेटरमध्ये थोडेसे सीन दाखवलेत त्यांनी. त्या सायलीची डायरी वेगळी आणि अर्जुनची डायरी वेगळी. अर्जुन म्हणत असतो सायली आता मी माझ्या बाळासाठी पहिलं लेटर लिहिणार बर का. अर्जुनने सुरुवात केली आहे. तो लिहितो हाय बाळा मी तुझा बाबा. मी तुला कधी एकदा भेटतोय असं मला झालंय. तू मुलगा असशील किंवा मुलगी असशील पण तू माझा श्वास असशील. तू ना तुझ्या आईसारखं हो. तू खूप प्रेम करणारा हो जीव लावणारा हो. असं त्याने लिहिले पत्रात. इकडे सायली पण लिहिते तीच पत्र. सायली लिहिते प्रिय बाळा तू तुझ्या बाबांसारखा हो बर का. आणि हे माझं पण पहिलं पत्र. तू तुझ्या बाबांसारखा हो मोठा झाल्यावर सगळ्यांना मदत करणारा गोरगरिबांना मदत करणारा हुशार आणि अगदी तुझ्या बाबासारखा बेटा. मला तुझी हालचाल जाणवायला लागलीय ब्र. तुझे ते इवलेसे पाय इवले तुझे हात हे सगळं मला जाणवत ना. त्यावेळेला काय वाटत हे मी तुला सांगूच शकत नाही. आमच्या या आनंदाला कोणाची नजर नको लागायला. तर अशा पद्धतीने अर्जुन आणि सायलीने त्यांच्या फिलिंग्स एक्सप्रेस केल्यात लेटरद्वारे. त्यांच्या बाळासाठी छान कल्पना होती ही. असो तर आता रात्र झालेली असते
आणि सायली अचानक रात्री उठून बसते. तिला बेचैन झाल्यासारखं वाटत असतं. ती उठते, थोड्या वेळ चक्रा मारते, मग पाणी पण पिते. पण तिला लागत लागे ना झोप कसंतरी होत असतं. तिला प्रेग्नन्सीमध्ये असं होतं, सायलीला असं अर्ध या रात्री उठून कसंतरी तगमग झाल्यासारखं होतेय. आता तिने पोटावर हात ठेवून असं चक्रा मारायला सुरुवात केली. तेवढ्यात अर्जुन उठतो आणि म्हणतो, अगं काय झालं, एवढ्या रात्री का उठली आहेस? सायली म्हणते, अहो मला ना कसं तरी होतंय, मला असं वाटतंय मला भूक लागली की काय, म्हणजे खावंसं वाटते हो काहीतरी. अर्जुन म्हणतो, खावंसं वाटते? तुला काही डोहाळे लागले का खायचे वगैरे? सायली म्हणते, असतील बाबा, आता डोहाळेच असतील. या वेळेला अर्जुन म्हणतो, मी तुला सगळं काही आणून देईल, सगळे तुझे डोहाळे पूर्ण करेल. सायली म्हणते, थांबा मी खाली जाऊन बघते काय आहे का खायला. अर्जुन म्हणतो, तू मला सांग ना, मी आणतो ना, काय हव्य तुला सांग बरं. सायली म्हणते, मला ना काहीतरी गोड खावंसं वाटते. अर्जुन म्हणतो, फॅटस्टिक? अगं आपल्या फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहे आणि खाजूकतली सुद्धा, काय घरामध्ये आणतो हा? सायली म्हणते, नाही थांबा, मला ना मोतीचुराचे लाडू खावेसे वाटताय. आता सायलीने सांगितल्या बाबा, तिची फरमाईश पूर्ण होणारच. आणि तसंही प्रेक्षकांनो, पहिल्या वेळेला जरा लाड कौतुक होतातच जास्ती, ते जरा असतं. असो, आता इकडे प्रियाचा सीन दाखवलाय जो शेवटचा आहे. अर्जुन सायलीसाठी आता मोतीचुराचे लाडू करणारे, आता ते आपल्याला उद्याच्या भागात दिसणारे. आणि बिचारा एवढा हौसेने आणि कौतुकाने करतो आणि त्याचा पचका होतो. ब्र त्या डाळीच्या पिठाची म्हणे डेट एक्सपायर झाली आहे. असो, आता उद्या गंमत बघायला भेटणार आहे आपल्याला. काहीतरी बघूयात काय घडतंय उद्याच्या भागात. इकडे प्रिया तगमग करत असते बर का जेलमध्ये. तिला खूप प्लॅनिंग करायचे आहे, काय करायचंय ती विचार करत असते. मी आता किती दिवस अशी जेलमध्ये बसून सूत्र हलवू, इथून बाहेर पडावं तर पडावं कसं, इथं शिक्षा माझी माफ होईल असं तर माझं काही नशीब नाहीये. मला सगळ्या प्लॅनिंग करायच्यात, सगळ्या माणसांना भेटून माझ्या पण आता कशी मोकळी मिळेल मला तेवढ्यासाठी. या 4 भिंतीतून मी बाहेर पडू तर कशी पडू? तेवढ्यात आता त्या जेलमध्ये काहीतरी गडबड होते बर का. प्रिया विचारते, कॉन्स्टेबल बाई समोरून जात असते आणि म्हणते, प्रिया अग ताई काय गडबड आहे, काय झालं त्या कैदीला? मग ती कॉन्स्टेबल बाई म्हणते, अग त्या बाईला किडनी स्टोनचा त्रास होतो, तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये नेतोय, अरे स्ट्रेचर येणार आहे असं म्हणून ती कॉन्स्टेबल बाई ओरडत निघून जाते. मग प्रिया लगेच आयडियाची कल्पना काढते बर का डोक्यात आणि म्हणते, अरे हे माझ्या आधी का लक्षात आलं नाही? प्रिया आता डोकं लावायची वेळ झाली. आता ही पुन्हा कॉप्या करून काहीतरी आयडिया काढणार बर का प्रेक्षकांनो, आणि जेलच्या बाहेर येणार दुखायचं नाटक करून. आता इथेच त्यांनी आजची मालिका संपवली आणि उद्या तोच प्रोमो दाखवला. सायली अर्जुनला म्हणते, मला मोतीचुराचे लाडू खायचेत. आणि मग अर्जुन तिच्यासाठी बनवतो. पण कल्पना ताईंच्या लक्षात येतं की डाळीच्या पिठाची डेट एक्सपायर झाली आहे. इकडे प्रियाने सचिनला फोन केला, काहीतरी करायचंय. मग सचिन म्हणतो करायचंय. मग प्रिया म्हणते, आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.